नमस्कार. आज आपण तांदळाचे 25 उकडीचे मोदक याचं साहित्य आणि रेसिपी पाहणार आहोत. उकडीच्या मोदकांसाठी साहित्य सुमारे 25 मोदकांची रेसिपी आपण सांगत आहे. त्या साहित्यासाठी मोदकाचे सारण, त्याला सारण असंही म्हणतो आपण, 1 कप किसलेले खोबरे, 1 वाटी किसलेला गूळ किंवा चवीनुसार, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 चमचा तूप, आवश्यक असल्यास चिमूटभर मीठ. मोदकाचे कवच, त्याला पीठ असेही म्हणतो आपण. 1 कप तांदळाचे पीठ, बारीक पाहिजे, पोळीसारखे, अगदी पावडरसारखे. 1 कप पाणी, 1 चमचा तूप आणि यामध्ये पण चिमूटभर मीठ. मोदक बनवण्याची कृती पाहूया. सारण बनवणे: एका कढईत 1 चमचा तूप गरम करा. त्यात किसलेले खोबरे आणि किसलेला गूळ घाला. गूळ वितळल्यावर मिश्रण एकजीव करा. वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा. सारण थंड होऊ द्या. पीठ मळणे: एका पातेल्यात 1 कप पाणी आणि 1 चमचा तूप घालून उकळू द्या. त्यात चिमूटभर मीठ घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घाला आणि पटकन मिक्स करा. झाकण ठेवून गॅस बंद करा आणि 10 मिनिटे तसेच ठेवा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून मऊसर मळून घ्या. मोदकांना आकार देणे: मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची छोटी पुरी लाटा किंवा हाताने वाटीसारखी करा. त्यात तयार केलेले सारण भरा. पुरेसे चिमटे घेऊन मोदकाला छान आकार द्या. साच्याचा सुद्धा वापर करू शकता. पाहू पुढे. मोदक वाफवणे: एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यावर चाळणी ठेवा. चाळणीला थोडे तूप लावा. तयार केलेले मोदक चाळणीत ठेवून 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्या. जोपर्यंत मोदक मऊ आणि चमकदार होत नाहीत तोपर्यंत ते वाफवूनच घ्या. टीप: मोदक थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास ते मऊ राहतात आणि एका आठवड्यापर्यंत टिकतात. थोडक्यात, 25 उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, खोबरे, वेलची आणि पाणी लागते. प्रथम सारण बनवून घ्या आणि नंतर उकळत्या पाण्यात पीठ मळवून घेऊन मोदकांना आकार देऊन वाफवून घ्या, ज्यामुळे मऊ आणि चविष्ट मोदक तयार होतात, जे गणेश चतुर्थीला खास नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. डेकोरेशनसाठी प्रत्येक मोदकावर पुन्हा 1-2 दुधात भिजवलेल्या केशराच्या काड्या लावा. झाले मोदक तयार. आता बाप्पांना नैवेद्य दाखवा.